आदि अंत जासन से, आदि अंत जासन से, आदि अंत जासन से, आदि अंत जासन से. काही माणसं कला फक्त जपत नाहीत, तर ते त्यांच्या आयुष्याचा एक भाग म्हणून जगत असतात. आज मी तुम्हाला अशाच एका गृहस्थांची ओळख करून देते. मालवणमधल्या आंबडोस गावातले आबा. दशावताराच्या रंगभूमीवर त्यांनी स्त्री पात्र तेवढ्याच ताकदीने आणि सहजतेने साकारलं. काय आपल्या देशात काय कमी आहे मका सांगा. त्या प्रथमेश लगा ते आमका एकदा गायनाच्या बैठकीत भेटलो. गायक होतो मी, नाट्यसंगीत गाणार होय. तर प्रथमेश सगळे देश फिरला. हो काय काय आहे माझ्या देशात आहे ते म्हणाले कुठेच नाही मिळालं मला. एका शब्दात सांगणार. वयाच्या 86व्या वर्षी सुद्धा त्यांचा स्पष्ट आवाज, अभिनय आणि आत्मविश्वास आजही तितकाच प्रभावी आहे. राहणी अगदी साधी, पण आपल्या कलेचा अभिमान मात्र तितकाच मोठा. दशावतारासोबतच सामाजिक बांधिलकी मनात जपत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यातही आबा सक्रिय राहिले. विधेत्रीचनहा संहता कार्यशक्ती, विधाया सधर्मस्य संरक्षणं, परम वैभवं नेतुमे तत्स्वराष्ट्रं, समर्था भवत्वा शिशा ते वृषभ. इतिहासाच्या पाऊल खुणा जपणारी मोडी लिपीही आबांना अवगत आहे. आज आबांच्या प्रवासातले किस्से, रंगमंचावरचे अनुभव आणि दशावताराच्या आठवणी हे सगळं आबांकडूनच ऐकूया. आताचा जो दशावतार आणि तुमच्या काळातलो दशावतार, त्याच्यात काय फरक आहे? तुमच्या दशावतारातला साल साधारण एक बाबा 80 ते हो 90च्या पुढे असा सांगा. हां हां. आणि आताचा आणि मागचं दशावतार. होय होय. आमच्या वेळचा दशावतार असा काउंटिंग नाही. दशावताराक पुस्तकी हे नाही, त्याका जी काही मदत होई ती नाही, लेखन नाही. आपल्या बुद्धी सामर्थ्यावर वाचनातून पूर्वीच्या ज्या काही इला ओघान त्या संदर्भातून आपण बोलणं, ह्या दशावतार होता. उदाहरणार्थ जुना दशावतार कसा, 4 बाजूक 4 खुंट मेढी, त्याका चुडता तो माटव, मध्ये एक आंब्याचो टाळ आपल्या रिवाजाप्रमाणे बांधतो तो शुभ कार्याक. समोर 2 पेट्रोमॅक्सचे बत्ते, त्याच्यातली एक पेटणारी आणि एक बाकबूक होणारी, असे एक बाकडो. बाकड्यावर उभा राहून एखाद्या राजाचा पार्ट असलो, बाकड्यावर उभं राहून ज्यांना वर्णन केल्यान राजगादीचा, शब्दाच्या फेकीतून, अरण्याचा, बायकोच्या महालाचा, त्या शब्दातून वर्णन करूचा होता. आज ट्रिक्सींचा दशावतार झाला, प्रगती झाली. दिवे वाढले आहेत, हेडलाईन झाले आहेत आणि अंगावरचे कपडे पण वाढले आहेत. पोशाख जो अगदी जडी जडता तो असं त्यावेळी नाही होतो. आम्ही श्रीपार्ट करून 9वारी साडी आणि कोपरापर्यंत हात असणारी चोळी, त्याच्यात आणखीन वस्त्रालंकार नाही होती. एक मंगळसूत्र, पायात जोडवी, नथ, ती चिमट्याची नथ. आमच्यात नाकाक भोक नसल्यामुळे चिमट्याची नथ, असं होता त्या दशावतार. आज बदल झालो. आज खूप म्हणजे राजा राजवाड्यांसारखे कपडे झाले आहेत दशावतारांचे. हो, आता राजा खरा म्हणजे स्टेज हा ना, त्याच्यात सुद्धा गणपतीचा वास हा देवाचो. आणि गणपती ह्या दैवत असल्यामुळे त्या आमका बोलाक लावतात. सरस्वती आणि गणपती यांची दोघांची सांगड असल्यामुळे अगोदर जर तुम्ही आमका एवढ्या काय बोलाक लावलात भाषण, तर कदाचित आम्ही अडखळतलो. पण त्याची नामस्मरण करून ती रंगाची टिकडी लावली की तो परमेश्वर आपणच ओढवता, मुखात शब्द घालता, अचकली. आणि कलेत जातोच तो परमेश्वर, त्याच्यामुळे ती कला साध्य होता. पण तिची सुद्धा आराधना किंवा जी आपण हे म्हणतो भाविकता, ती राखा होई प्रत्येकान कलाकारान. समोर मगाशी काय म्हटलंय मी, समोर बसणारे ऐकणारे आई बहिणी मुली कोण असतात, त्यांचा भान ठेवून सुद्धा त्याने बोलायचा. तोंडात याचा म्हणून कायही बोलन, अश्लील बोलणं किंवा काय, हल्ली तर बोलणं थोडा अधिक झाला, वाईट वाटतं त्याच्याबद्दल.
मी अधिक बोला नाही, कारण आताचे लोक मारतील माका. तर पण त्याच्यात नियम ठेवणं, संयम ठेवणं, ह्याच्यात त्यांना सांभाळूचा असा सांगणारे मालक ठरलेले झाले त्यावेळी. उदाहरणार्थ म्हणजे आजोबांच्या वेळी नाव घेत मी मामा मोचेमानकर, भाभी नालम हे जे मालक झाले, मामा कधी आम्ही पार्टी जी सर मामा जे चाईत गेलो त्या हॉटेलात आम्ही कधी चाईत गेलो नाही. पार्ट्याक कधी खर्चाक बरोबर तो फिराक होयो पाठसून खर्चाच्या पैशांका अशी वेळ आणून दिल्या नाही त्या माणसानं. फक्त एकच सांगणं होता मामाचा, कवठण सातारला ओलावून पेडण्यात गेलो, आता घराकडे काय पैसे होय तितके मी पाठवतील तुमच्या, पण रजा नाही, 6 महिने रजा नाही त्या दोन्ही कंपनींकडे, तिन्ही पाचशेकार सुद्धा. कायच्या कंपनी हा? केलात? मामा मोचेमानकर, हा. नाईक मोचेमानकर हा. आणि पाचशेकर हे तिन्ही कंपनी एकदा गोव्यात गेले ना का पाठी बघणे नाही. हे तीनही मालिक असेच सांगणार आहे की पैसे घराकडे पाठवूया तुमच्या, रजा नाही, खाडी नाहीच रजा मे महिन्याच्या शेवटापर्यंत. हम्म. दशावत्री एक जात अशी हा की आपलो कोणतरी खैतरी झालो होतो धावांतही जातलो चौकशी आणि त्याची विचारपूस करतलो. आत्ता परवा गजाकडे मी मुद्दाम भेटाक गेले. गजा आमचो बांबुळकार हा. ओसरगावाक. गजा बरोबर हो पडलेले रे वायद बरोबर होय. ही एक आपुलकी असता. एक किस्सो सांगते तुका, स्टेजवर आता जे बोलतात, परवा तर मी ऐकलंय कलेश्वराजवळ एकामेकाची कॉलरच धरले आणि खाली उतरणी गेली. दुर्दैव आता. हरकोळचा एक सामंत म्हणून आमच्याकडे होतो आणि एक बाळाभाट हम्म. बाळाभाट चंडवर्मा चरित्र, तो चंडवर्मा आणि मी सत्य होती, नवरा बायको. काही गोष्टीवरून घरातल्या नवरा बायकोची भांडण होता, खूप भांडलो स्टेजवर. तर ती फ्लॅट असो असता की तो चंद्रसेन जो असता तो नवरो आपलं चंडवर्मा हम्म. आणि ती बायको सत्य होती. घरातल्या व्यवहारामुळे त्यांच्या तो वाद झालेलो असता. त्याच्यामुळे तो काय करतात चिडतात एकमेकावर आणि इतकी खेळलो स्टेजवर की जवळजवळ 10 मिनिटं आमच्या दोघांचं चकमक झाली. खूप माझा विषय संपलो नवरा बायकोचा असं सांगता नाही आणि बाहेर पडता. लोक बघतात म्हणजे इतके चिडलेलो एकमेकावर की आता मंगळसूत्र तोडण्यापर्यंत पाळी म्हणजे किती चिडलेलं ते लक्षात येतं. बायकोचं मंगळसूत्र तोडणं म्हणजे खाऊची पुळी नाही, ते तितक्या थराक गेलो तो. लोक बघतात म्हणजे हे आता एकामेकाच्या मनात गोड नरडो धरतले आणि तो खाली उतारलो स्टेजवर पाठीमागे. तितके ते चहा फिरवणारे असतात ना, तो इलो त्याला त्याने चहा दिला. थंडीचे दिवस चहा दिल्यावर त्याने गलास लावल्या तोंडाक. आणि मी फक्त काय त्यांना मंगळसूत्र तोडल्यानं सांगलं की मी जर ह्या आई वडिलांची खरोखर खानदारी मुलगी असलोय तर ह्या तू 10 बोटाने माझ्या गळ्यात घातलेला मणी मंगळसूत्र तुझ्याच हाताने जर बांधाक लाईन तर मी सत्य होती. ही प्रतिज्ञा करता ती उतारता. त्याने चाय तोंडाक लावलेली असता. तो माका सांगता अरे बाबी तू चायवालो गेलो आता हेतलीच पिवा. ती अर्ध्या चाय उष्टावलेली चाय गलासण्याने माझ्याने मी तोंडाक लावलोय. ते गावकार ह्यांच्या वयाचे बामण गावकार सामंत सुशिक्षित धावतच इले. अरे म्हणालो काय केलास तुम्ही स्टेजवर वाटला नरडी धरता जगामागाची. ही चाय म्हणालो एका गलासात ती पिता. म्हणालो गावकर तेव्हा स्टेजवर नाटकता होय आम्ही भाव हो. एका काम डोकीत म्हणलं डोकी घालून आम्ही निजतो. एकामेकाच्या ह्याच्यावरची भाजी अधिक झाली तर दुसऱ्याक घालतो. ह्या दशा होता. आजचा रावला नाही दुर्दैव हा, पण आम्ही असा भोगला एकमेकाक सांभाळून घेणं. कोणाक जरा सर्दी पडसा झालो तरी त्याचे हे करणं, ह्या दशावतार होता. प्रेम होता. मी 15वी झालेलो माणूस दशावतारात गेले. तू गणपतीची कृपा. किती वर्ष 64 पदवी झाली. कधीपासून केलं? मी साधारण म्हणजे तुमच्या आधीपासून होते की तुम्ही माझ्या अंगातच होता आता थोडासा. म्हणजे कसा गाडी म्हणाक जाणार, पेटी वाजूक जाणार असा. आणि शाळेच्या नाटकात मी तेव्हा मला नेसईत लोक म्हणजे जाणते. आता मी लोकांका नेसवलंय. म्हणजे माझी एक ख्याती अशी आहे, मी नऊवारी नेसणं कोण जुन्या दशावतारांका आमच्या लेवलच्या जर विचारलं पटकन नऊवारी नेसणार कोणतं बाबी आंबेडकर ह्यात नाव सांगतले. 21 साडी नेसलंय मी. मला गाड्या दिले नाही बेंगलोरसून. तेवढी रामकृष्ण हेगडे सरकार होता, ती कौतुक केल्याने अप्रतिम कलाकार म्हणून ती केलीच. मला हे मानधन
त्यावेळी चालू झाला दिल्लीचा. सुरेश प्रभू आमचे हे होते बघा, खासदार, ऊर्जा मंत्री अटल बिहारीच्या वेळा. अटल बिहारी पंतप्रधान होते, हे स्टेजवर होते. त्यांना मालवणचं म्हटल्यानंतर सुरेश प्रभूंका खूप बरा वाटला. माका पाठी बोलून घेतल्याने हेगडे सरकार मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे बोलवल्याने म्हणाले मालवणचं म्हटलं कुठलं मालवणचं कळलं बुवा, मालवणी बोलायच लागले. मला बरा वाटला बेंगलोर सारख्या ठिकाणी. म्हणजे हा ऋषी, अरे बाबा माझंच वाटतोस तू, अच्छा सर्टिफिकेट माझ्याकडेच दे, मी मालवण अमुक वेळा घेतलेलं आहे, माझ्या बंगल्यावर येणे घेऊन जा सर्टिफिकेट. ह्या किती नेता येतं आता सांगणंही नाही म्हणाले. मालवणी तेच बोलले आणि घेऊन गेले. आणि माझ्याकडे त्यांचा फोन नाही काय नाही, हे चतुर्थीत गणपती पूजू घेतात. सर्टिफिकेट आणून गेले मी, बसलेले पूजेक सोहळा पुढे उठले, सर्टिफिकेट दिले नाही. आत्ता म्हणलं दसऱ्याच्या अगोदर तुका दिल्लीसून काहीतरी येताला, मी त्याची तरतूद केलेली आहे. ते मग 2,500 रुपये तिथून सुरू झाले केंद्र सरकारचे. पण झाले म्हटलं 2,500 का 2,500 असाने, पण त्यांच्या हाताने ते त्यावेळी चालू झाले. या घड्या दिल्या नाही HMTच्या, त्या बायकांनी दिल्या. त्यांचा सचिवालय वेगळा, आमचा वेगळा. बायका सुशिक्षित, श्रीमंत, प्रत्येकीच्या रुग्णाखाली 4 व्हीलर गाडी अशी बायका. आम्ही इथून भाता कापून गेलेले, काळे निळे झालेले, गवता सुकवू, मळणे काढू. आमची थोबाडे त्यांनी बघले. नारळ शेती करत आणि दशावतार करत. शेती खूप करी मी, माझ्या इतकी शेती करून बैलही मोठे बाळगले ते सांगते. आता तर सगळे आम्ही गालपटात बसली आमची. त्यामुळे आम्ही आता हुज्जत कोणाबरोबर घालणं ह्या उपयोगाचा नाही. जातात परमेश्वर चांगले दिवस देता. पंजो झालोय मी, ह्या सुद्धा भाग्य आलं. म्हणाले तर कल्पना नव्हती. पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर गेलेलं, हा पहिल्यांदाच नाटक केलं, पहिला स्टेज कसा होता? हो, पहिला मी पडद्याच्या नाटकात काम करी. नंतर मी मुंबईत गेले ना, त्यावेळी वामन हरी पेठ्यांकडे मी कारकुनी करवलंय. ती बसन कारकुनी करत होते. माझा अक्षर बरा होता म्हणजे अजूनही तसाच हा. मी मोडीचा मराठी करतोय. तर मला त्यांनी त्यावेळी पगार किती माहिती आहे, 250 रुपये पगार ठरलेला आहे. आणि देताना 250 दिले. तिनेच कॉलेज एक नाव घातले नाही. तिनेच त्यांच्याकडे रवलंय, जेवलंय, आंघोळ साबण सगळं, आणि भाजी आणणार होय मी, रवलेले चपाती खाणार होय मीच होतोय. असा होता घरगुती. आणि थिसून जी सुरुवात झाली, फुल पॅन्ट घालायची नाही, शाखेत जायचा. अरे शिष्या नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ही प्रार्थना म्हणायची. अजून माझी मुखोद्गत होती. सावित्री कला ही खूप अवघड कला असलेल्या कलात, असं माझा म्हणणं हा. कसा स्टेजवर आयत्या वेळात आपण कोण ह्या मालकाने ठरवता असता कंपनीच्या, की मी कोण द्रौपदी आहे, रुक्मिणी आहे, सुलोचना आहे, कुंती आहे, ह्या त्यावेळेस आयत्या वेळात सांगतात. आणि तेवढी ती हे करून आपण जर भूमिकेचं संकलन म्हणतो तर आठवण करूचा असता. समोर आपल्या विरोधक असणारो कर्ण असं आपण गृहीत धरूया, मी कुंती आहे. तो काय प्रश्न विचारतो हे आपणाक नकळत माहिती आहे, तिथे पुस्तकात लिहिलेले नाही. ते त्या संदर्भात तो विचारतो आणि आपण तद्वतच उत्तर त्याला देवता. पण आधी आठवूचं असं आधी माहित नसतं की माहिती नसतं. अकल्पित प्रश्न विचारतो तो, की तू मला जन्म का दिलीस, कशामुळे, का अधोगती का पाठवलं, हे जे त्याचे काय प्रश्न तो बळी मारा, त्या सगळा पेलून त्याला उत्तर देवता. इतक्या करत असताना समोर पब्लिक, मायबाप, आई बहिणी सगळे बसलेले असतात. त्याच्यात अश्लील शब्द जावतो नाही याची दखल घ्यायची असतात त्या कलाकारांना. महत्वाचा आज दुर्दैव असा दशावताराचा की त्याचं भान रावलाच नाही कलाकारांका, बोलतात पटकन. परवा साहेबांका मी सांगलंय, चंद्रसेन म्हणून एक कथानक असा, त्याच्यातली मावशी म्हणून एक विनोदी पार्ट हा. मावशी, गाव मावशीच ती का म्हणत, ती विष्णू उठवणेकरांनी केली. विष्णूची बघून आम्ही केली, पण विष्णूची झाली ती आमच्याकडून झाली नाही. निर्विवादपणे ह्या कलाकारांनी आधी कबूल करूचा असा समजलं. त्याच्यात त्याचा मोठेपणा विष्णून केल्याची अप्रतिम केल्या. म्हणजे तो बोलतानाच लोक हसा होय होते, बोलतानाच हसा होय होते. म्हणजे पुढे काय बोलतो ही त्याच्यातली एक खूबी होती विष्णूची. आम्ही त्याची बघून केली. विष्णूने आम्ही एका लेवलचे जवळजवळ वयान केलं, एका ठिकाणी केलं, पण ती झाली नाही. बाबा पालवानी माका सुलोचना शिकवली. बाबा पालव माझे गुरु, त्यांना माहिती होतं. बाबा पालवासारखं स्त्रीपाठ आज तरी दाखवूक माझ्याकडे नाही. काय हो,
तर बाबांनी म्हाका सुलोचना शिकवली, इंद्रजितातली सुलोचना. हम्म. आणि हम्म. आडेल एक सोमेश्वराचं मंदिर हा. वार्षिक पंचमीची जात्रा असता, कार्तिकाच्या पंचमाची जात्रा सोमेश्वराची. त्यांच्याकडे एक शिक्षक होते त्यांच्या शाळेचे, त्यांच्याच गावचे ते पुन्हा मानकरी गावकर. हा. श्रीधर असं त्यांचं नाव, आडनाव धरणे हा आडे श्रीधर धरणे असं त्यांचं नाव. मी त्यांना भाऊ धरणे म्हणू. हम्म. ते भाऊ इले आणि म्हणतात बाबांक. बाबा म्हणले तुझ्यासारखं अप्रतिम कोण म्हणाले श्रीपाठ नाही, पण कोण एक शिकवलंच नाही, तयार केलंच नाही. बाबांनी माका शिकवलेलं आणि ह्या फक्त बाबांका माहिती होता. बाबा पालव, बाबा बाबा पाहिजे. बाबा पालव एक श्रीपाठ चांगल्यापैकी. माझे गुरु ते. हा. तर म्हणाले थांबा जरा, आणि मुद्दाम त्यांनी गंमत केली आणि दाडे तशी सुपारी घालून दिली आणि म्हणतात म्हणाले माझ्यान काय सुलोचना होऊची नाही, मी शिकयलोय तो ह्या बाबीक. मग तो पण नावून बाबी म्हणत. हम्म. बाबी आज लाज तुझ्या हातात हा माझी, हम्म. सुलोचना करू होई. म्हाका घाम फुटलो, कारण रंगा खानोलकरासारख्या बरोबर सुलोचना उभी करायची म्हणजे खाऊची पुरी नाही होती. त्यांना माहिती आहे रंगा खानोलकर म्हणजे अस्खलित हे राजपाट, आपलं विले राक्षसपाट, भाषेचं राखस, पौराणिक. हा. मी केलंय. बाबा जाऊन टोकाक रवले मुद्दाम, हम्म. आणि सकाळी येऊन म्हाका मिठी मारल्यानी, कारण वार्षिका ही सकाळी झोपतात. मिठी मारल्यानी म्हणाले माझ्यापेक्षा किंचित चढ केलं, आणि त्या दिवसापासून जर सुलोचना करूची येयली तर बाबा स्वतः सांगत मी तुका शिकवलंय खरो, पण मी तू असं तिथं सुलोचना तूच, मी करूच नाही, तूच कर. म्हणजे वेगळी धाटी करण्याची प्रत्येकाची, भाषा तीच, हो. पण भाषेची फेक किंवा काय. आमच्याकडे इंद्रसेन, श्रीयाळ, हरिश्चंद्र असे राजा हरिश्चंद्र तावडे म्हणून झालो, यांना माहिती आहे, गोविंद तावडे. आज राजा दाखवूक त्या भाषेचो नाही, भीती वाटत साऊंड करू. तो नवरोनी आपण बायको संभाषण करताना असं शब्द तोलून मापून त्याच्याजवळ वापरायचे लागत, असे लोक झाले. नाना केसरकार हम्म. कसलो राक्षसपाठ. मुणगेकर म्हणून एक राक्षसपाठ होते, मुंबईची पार्टी ते, म्हणजे कंपनीच्या याच्यात काम केलेले, शुद्ध बोलत, मालवणी बोलतच नसत. आणि दुधिंबू म्हणून एक चरित्र असतं, त्याला सकाळी आंघोळ घालीत असताना कृष्ण त्याच्यात आपली हे सोडता काय सुदर्शन, आणि त्याचे सगळे भुजा छाटतात. 1000 त्याका भुजा असतात त्या दुधुंबीक. पांडवांचा जो अश्वमेध यज्ञ, पांडवांनी अश्वमेध यज्ञ केलाच नाही. अश्वमेध यज्ञ फक्त रामान केलो, पांडवांनी केले तो हायोमेध यज्ञ. लोक हे हाली दशावती सगळ्याकच अश्वमेध म्हणतात, तू का ती, असा माझा म्हणणं हा. पांडवांनी 2 यज्ञ केले, एक राजसूय यज्ञ आणि एक हायोमेध यज्ञ. हायोमेध ह्याचा अर्थ असो, हाय हाय झाली सगळीकडे, लाखो माई बहिणींची कपाळा पांढरी झाली, रक्ताचे पाठ वाहले, रक्तमांसाचा चिखल तुडवलो गेलो, हाय हाय झाली दोन्ही कुळांची, कौरव आणि पांडव, कुळ एकच पण दोन्हीकडची. म्हणून त्यांनी त्या शालनासाठी तो यज्ञ केला, की त्याका हायोमेध यज्ञ म्हणत. आताच्या दशकात त्याका अश्वमेधच म्हणतात, ती चूक हा, असा माझा म्हणणं. मग तो अश्व बंधन करूसाठी त्यांना समोर झालो. अश्व येताना बायको त्याका सांगता हा तिची, त्याका 1000 बायका होतो त्या दुधुंबी. परमेश्वर भक्त होतो तो, कृष्णाचा तो भक्तच होतो. ती सांगता देवाबरोबर वैर करून कोणाचा बरा झाला नाही आत्तापर्यंत, असो इतिहास हा. तर जाणून तुम्ही जावा, मी तुमका प्रतिकार करते, तुमची सुखदुःखाची वाटे करीन मी. ज्यावेळी आणाभाका घेतल्या सप्तपदी फिरताना, लक्ष तारांगणांका साक्षी ठेवून, देवगुरु ब्राह्मणांका साक्षी ठेवून या सगळा केला आपण. तुमच्या अर्ध्या वचनात मी आणि माझ्या अर्ध्या वचनात तुम्ही या शिष्य नक्की आहे बाबा. माझा तुम्ही ऐकाकच होय असा नाही, पण थोडंसं विचार करा, मी सरधर्मचारिणी आहे तुमची. म्हणून तो ऐकणार नाही आणि त्यांचा प्रतिकार करतात. शेवटी त्याचं मरण कसं असता, कृष्णान त्याच्या त्या आंघोळीच्या पाण्यात हे करू, कारण त्याची नेहमीचं व्रत काय, रोज ब्राह्मण त्याच्या पंक्तीत येऊन जेवणात बसल्याशिवाय तो जेवण जेवीन असा. तर कृष्णान ब्राह्मण म्हणून त्याच्याकडे तो गेलो रूप पलटून, आणि म्हणून सुचिरभूत तो आंघोळ करू होयच. आंघोळ करताना ह्यानं त्याच्या सुदर्शन सोडलेलं असतं आणि त्याचा अंत होता त्याच्या बायकोच्या माडीवर. आणि खरोखरच त्याचं अंत मी त्याची बायको असताना देवसुख माझ्या माडीवरच त्याचं प्राण गेलो. म्हणजे परमेश्वरी हे कशी त्या दिवशी काय परमेश्वरी हे त्याने आवाज जो लावलो होतो, पंचमाच्या स्वरात आवाज लावल्यानं
म्हाका एक सांगता म्हणलं बाबी भाऊनी आवाज खंय लावलो बघ तू काय करतलो जाव गाणा म्हटलंय म्हाका गेलो हो न्ही ते काय अटॅक येलो तो आडवत झालो उंच होतो म्हणून तुम्ही म्हणजे करा का बघलेला म्हाका कोणीतरी कोचता की पाठी आहे म्हणून मी बोलतोय माझं समज कसं होतं मी काहीतरी बोललेला माझा चुकता की काय नंतर त्याने पाठी ओढल्यान येलं तर ह्या माणसात असं माझ्या माडीक हात लावल्यान म्हणून खाली बस पदरान घाम पुसलंय माडी केले माडीवर प्राण गेलो होते तो त्या मुणगेकराचो माझ्या मुणगीक प्रेत घेऊन आम्ही गेलो उठवणेकरी पळाले सगळे त्यांच्या कार्यात आम्ही गेलो मुणगीक फिशर बायकोन काय सांगूच आता सांगल्यान त्याची की म्हणाले मी खरी बायको होई रवलंय आणि सोंगाची बायको आंबडोसकार त्यांनी माडी दिली नाही म्हणलं ह्या सुद्धा भाग्य लागता तो मुणगेकार मग काही लोकांची आठवणी होऊन गेले बाबजी हलवासारखो कौस नाही झालो बघल्याला सारखा कौस डोळे बिळेची फिरकू लागलो का हात तोकडे वालो कौसच तो जातीवंत कौस तर लोकांका असा वाटा आता ह्यांका म्हणलो नाहीसो करतलो मारून चामकाचे फटकारे असं लोकांका बघणाऱ्यांका वाटा बरोबर तर तुम्ही काल डांबरेकराचा कसा सांगला प्रत्यक्ष तो खून करू का दिलो तो डांबरेकर मला एक आठवता पुण्याच्या गांधी चौक म्हणतो बघा ते सातगाव करायची लॉन्ड्री आहे बघा कोट धोतर घालणारा माणूस जंतरमेन माणूस पंढरपुरात जाऊन गेलो की घराजवळ गंगापूजन करतो नाटक चांगला सांगतो चांगल्या कंपनीचा आणि त्याची इच्छा काय माहिती आहे आई आता आई त्याची नाही आईन आपल्या ह्याच्या मुंबऱ्यावर बसून नाटक बघू होया आईन त्याच्या अशी त्याची इच्छा आम्ही तिथे एकदा नाटक मामाकडे हे केले आहे मामाची नाही त्याची लेवल सारखी त्या माणसाची धोतर कोटावर माणूस कायम कोट अंगात नाटक सांगणार मामाची गेल्यावर सांगता म्हणजे नाटक ह्याच्या नीट होऊ होया सज्जन माणूस सांग हो म्हणजे रुंदा झाल्यानंतर खेळ हो बाबा तो सांगता त्यावेळा त्यावेळी मी रुंदा करण्या इतकी कुमारिका होते वय माझो आणि जरा चंपी मी तारुण्य गाणादार म्हटलंय सभेत आणि एक म्हातारो असं टावेल खांदार धोतर साधारण आणि हापलं असं बेलिक वर्गात बसलो हा एक म्हातारो मग ती गाणं म्हणा दिल्यानंतर माझ्या वाडी हात लावला बघू काय म्हटलं का मी ते एका तिरुंबतच नाही दिलंय म्हाताऱ्याच्या तो उठलं पुन्हा रंगपटा दिलो माझ्याबरोबर मी तुला काय विचारलंय प्रश्न माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं म्हातारा सांगता तो वाडीवर तो धुरी गावकार तो मग उशिरात कळला आमका म्हणजे काय म्हटलं तू काय म्हटला तू राग खेळतो आता आळेल असा विचारला पटत तो कळलो नाही सकाळी मी येऊ पाताळ सोडूच्या अगोदर बॅगेच्या त्या वाटेत जाऊन बसलो आपण बॅगेत होतो माका बोल वाजवून दाखवला पत्र्यावर म्हणजे जो मी केलं ह्यो पटली आणि तू म्हणत ती धुमाळी केली म्हणून नाही बोललो मेलो मध्ये असा बोललो मामान काय ऐकलंय मामा हुशार कितकं हुशार आहे मी तुमका सांगण्याची काही गरज नाही मामा म्हणलो बाबी ही 50 रुपयाची किंमत होती तुझं गुरु बाबा पालो आलेला एक जायचं आणि हो एक रात शिकाने येतो पुरो झालो काय बाबा आबाबा सांगायचं झालो तर जाता येईल म्हणून 2 दिवसाची नाही दिसते सगळे आमच्याकडे हे होतो त्रिपाठ मातोंड तो गावडे सुरेश गावडे आणि मी जोगदान होतो तुझ्या एका त्रिपाठात काम करतो 2 दिवस लागले तरी चालतील आपण काशीनाथ पंचायत आमच्याकडे पेटी एक म्हणजे अडतो आणि मामान पाठवल्या तिकडे आणि बाबा पुरो करून घेतल्या गेल्यावर केळबाईच्या बेळात जेवढा बिराड दुपारी मामान सांगितलं पंचायत पेटी काढा तो काय म्हणता काय काय म्हणला म्हणाल घेतल्या पंचायत म्हणले बरोबर म्हटल्या वाडी वरवड्यात तुझ्या म्हणून नाटक असलेलं ह्याच गाणं म्हणायचा आणि हे करतो तो गावकार दुसऱ्या दिवशी बघलो तो कोण बिटवलो गावकार जनकडे एक हातपेटी पण आहे माझ्याकडे आपण तबली सगळ्या लाईनीची म्हणजे असे लोक जगात होते हे उचलत कळतं आमका आम्ही शाणे नाही कोणाची किंमत करू खूप आपल्यापेक्षा आणि कला कधी पुरीच झाली नाही यती मम मन मानित त्या एकल्या नृपाला यती मम मन मानित त्या एकल्या नृपाला यती मम मन मानित त्या एकल्या नृपाला आदि अंत जासन से आदि अंत जासन से आदि अंत
जासन से आदि अंत जासन से त्या सनातनाला यती मम मन मानित त्या यती मम मन मानित त्या एकल्या नृपाला यती मम मन मानित त्या एकल्या नृपाला गगनधरा या निवास गगनधरा या गगनधरा या निवास गगनधरा या निवास बंधन भय नाही त्यास बंधन भय नाही त्यास समीर करील काय नमन समीर करील काय नमन सदन सागराला यती मम मन मानित त्या एकल्या नृपाला यती मम मन मानित त्या एकल्या नृपाला यती मम मन मानित त्या एकल्या नृपाला. स्वामी, तुम्ही नित्यनेमाने मला म्हणता तू लावण्याची रतिका, औदार्याची सरिता, मांगल्याचे देवता आणि पातिव्रत्याची पूर्ण गंगा. हे जर तुमचे शब्द खरे आणि खरे असतील तर माझे शब्द तुम्ही ऐकायला हवं. तुम्ही कसे वस्तीक राहायचे हा हो. जरा. ह्या गावातली जत्रा आज झाली सकाळी सोपली. गाडग्या दहीहंडी, हा. गाडग्या म्हणजे दहीहंडी, हा. ती फुटली की ती जत्रेची सांगता झाली त्या गावची. हम्म. का पुढे चाललो की पुढे खाई जावचा, समजा समोरसून गुरामाडी ठेवता हम्म. असा गृहीत धरूया. हम्म. तर मध्ये खंयचो तरी गाव, सोयीचा पाणी, आंघोळेक, सोयीची जागा, हम्म. कशीचं मुक्काम दुपारचो करायचो हम्म. एकमेकाच्या सवडीन. आणि जेवण थिसं जेवण, थोडी विश्रांती करायची दुपारची. हम्म. आणि 3 वाजल्याच्या नंतर किंवा 4 वाजल्याच्या नंतर जवळचो मुक्काम असा तर चालायचा. गडी असणारे म्हणजे बोजा घेणारे हे वेगळे हम्म. आणि कलाकार हे वेगळे, हा. पण सगळे सोबत चालव. पण चालताना काय करू आम्ही, आज पुढे काय दशावतार करतलो हम्म. त्याची साधारण प्रॅक्टिस करीत चालायची. मी अमुक झाले तर तू तमुक, हम्म. काय बोलायचा, मी काल माझं तुझं शब्द काल तू चुकलो त्यांना सांगायचा. त्याका रात्री तू असा असा बोलत असता चुकला, असा असा त्याच्यात बदल कर. ह्या त्याची बुजळणी होत जाय. हम्म. त्यामुळे थिसरला झालेला जो खेळ किंवा दशावतार असायचा तसा चोख होय, स्वच्छ होय. हम्म. ती गेल्यानंतर त्या जेवण गावकारी घालीत आमका हा. प्रत्येक ठिकाणी. म्हणजे हो आता असं एखादो हा ह्या असा काही म्हणजे तुम्ही स्टेजवर गेलात आणि विसरला कोणतरी, हो, हो. तर असं निभावून नेतात, हो तर तसं असा कधी झाला? होय, बरेचदा असं झालं ना. ते एकमेकात त्यावेळी सांभाळण्याची पद्धतच होती ती. हम्म. समजला म्हणजे तो लोकांका कळाक द्यायचा नाही हा, की मी त्याच. चुकलोय या. हम्म. तिचे शब्द मारून त्यांना घेऊन जायचा पुढे. हम्म. आमच्याकडे ह्यांका माहिती आहे, असे लोक होते मामाच्या कंपनीत. राजा सुद्धा अप्रतिम, हम्म. त्याच्याबरोबर व्हिलन सुद्धा अप्रतिम, श्रीपार्टही तसंच. अशी साधारण एका लेवलची साधारण माणसं. हम्म. डांबरेकर कधी कधी चढ जाय आमका, हम्म. खूप चढ जाय. एकदा हरिश्चंद्र खेळात ह्या चौक्यात पुळकरवाडीचा नाटक हा. आमकाच सांगत पूजेचा. आणि ते गेल्यानंतर ते अनुकूलकार म्हणून हरिश्चंद्र खेळ होयो. हरिश्चंद्र राजा हा, हरिश हा, राजा हरिश्चंद्र म्हणजे करूया. आता मी जाग्यात तारामती होतोय, हरिश्चंद्र तो होतो कोण गोविंद हम्म. आणि विश्वामित्र डांबरेकर. हा. आता विश्वामित्र कसलो असा ह्या तुमका निराळ आम्ही सांगण्याची गरजच नाही. तो कसलो विश्वामित्र, तो ज्यावेळी वाघान धुमाकूळ घातलेलो असता गावात, चांबाराची बायको मारलेली असता. तो चांबार रडत येऊन सांगता राजा की माझा असा असा बायको माझी वाघान खाली, सगळं माझी संसार विद्वास झालो, अमुक केलं. तर तू राजा असा उपयोग काय. हम्म. पण हो तरवार घेऊन बाहेर पडता हम्म. एका वाघाच्या. पण त्याच्यापूर्वी ह्यो सत्वशील राजा म्हणून एका सिद्ध करूच हा ना, हा. अहिंसा आत्ताच्या बरं, भाषेत बरं. गांधींची. तो विश्वामित्र सांगा म्हणजे ह्यो त्याका तर ह्याच्यातून सांगता उचित क्षत्रिय असेची मृग शास्त्र असे बोलवते. म्हणजे शास्त्र धर्माचा काम काय, मृगया साध्य करणे म्हणजे शिकार. हम्म. म्हणजे नाही, हे ऋषी मुनीच्या अधीन ह्या देवतांनी सगळं हे केलेलं आहे. मी म्हणलं ऋषी असं हजारो वर्ष तपश्चर्या केलंय हम्म. देवाने हे आमच्या स्वाधीन केलं. म्हणजे हिंसा करायची नाही तू. हम्म.
डांबरेकर डांबरेकर आडवणार होत. एका कोणा तो कोपर लावलंय आणि सांगलंय म्हणजे ह्याच्या नादाक लागला ह्यो कसो अलंकारिक भाषा त्याची ह्यो डायलॉग मारी त्याचे तुमच्या पुण्यप्रभाव नाटकातले अस्खलित डायलॉग मारी तो प्रश्न नाही, भाषेची फेक निराळी, पण शास्त्र पुराणात ह्यो भारी डांबरेकर. माका मध्ये मराठाच लागला बायको मी ह्याची न त्यो. आणि त्यावेळी हे का मी रोहिदास नेलंय कमरेवरसून ह्या आमच्या ओमप्रकाशात. हो रोहिदास कमरेर माझे पीठ मकर कुंबडी मारून बसा कमरेर. तर डांबरेकर हे का बाहेर येईल पाठी येईल सांगितलं म्हणलं कोपर किती लावलं डांबरेकरवर रुपरू पडलेलं कोणच नाही घाम फुटा त्याच्याबरोबर. एक तो अभिमन्यू नंतर नंतर तुम्ही म्हणाल ते काल माका की नंतर तो राजपाट करी म्हणून मामाकडे एकदा आहे ना ह्याची भानगड झाली. मानी माणूस भयंकर डांबरेकर सावतात तो आणि कळण्यात ह्याने बॅग उचलल्यान ह्यो माझो हिशोब हे तुका मी काय देऊचं हे तर आत्ता बोल, माका देऊचं असत तर आत्ताच बोल. मी मग ऐकायचंही नाही, कडक शिस्तीचा माणूस मग पडवतलाही नाही. बाहेर पडलो आणि आम्ही आजगावकर कंपनीकडे त्या वर्षा बॅग घेऊन सावंतवाडीवर गेलो. दशावतारात बॅग घेऊन कंपनीतून बाहेर गेलो. आता पूर्वीचा आमच्या वेळचा सांगतोय की त्याची किंमत कमी झाली, क्रेडिट त्याचा संपला. माझ्याबरोबर हो बाळा भाट डांबरेकरांनी बॅग बाहेर काढली. लाजेची गोष्ट, कलाकार तो सांगणारो जो होतो हे लोक दशावताराच्या बातमी सगळ्या दुकानदारांका असतात आणि पब्लिकाक. तू सांगणाऱ्या पुन्हा डांबरेकर बॅग घेऊन काही गेलो सावंतवाडीच्या स्टँडवर गेलो. होय काय चल आम्ही बहुत तिथं रिक्षा केली पदरची काय खाज आमका एक कलाकारासाठी इलो तो स्टँडवर हा डांबरेकर होय मग सांगतोय तू म्हणून मी गेले आणि त्याचे बॅगे खात घातलोय. ही बॅग कोणाची? माझीच ती. खंय जातात बॅग घेऊन? मी घरात जातोय. म्हणजे जाऊ दे तो विषय नको, कलाकारांना काय घरात जाऊचा तू काहीतरी काय बाळग्या मी बाळ्याक सांगते मी बॅग घेऊन डांबरेकर घरात जातात बघ कलाकार. उद्या अख्ख्या ह्याच्यात बातमी फुटतली डांबरेकर पळान गेलो म्हणून. मीच बोलतोय सगळा काय तू डोक्यात जाग्या राहा मग सांगता मी घरात जातोय. बायको बरा आहे असं नाही माहिती आहे माका म्हणता बरा नाही तू काय बरा नाही बॅग हाता बॅग इकडी काही सोडणं नाही. आत्ता आमच्याजवळ यायचं आमच्याबरोबर खोय मसनात आम्ही नेतेलो होतोय आमका मानतच मग खंय नेता तुम्ही मग आम्ही जातलो होतोय. आम्ही खरोखर मालकाक विचारूक नाही. विजय आजगावकर कंपनीचा तो एसटी ड्रायव्हर होतो बघा. हां तर म्हटलं मालकाक नाही विचारणार आम्ही तो आमच्याबरोबर यायचा आजगावकर कंपनीकडे काय नाही तास मका थंयसर जर माझं कमीपणा झालं तर मी जबाबदार. आम्ही मालकान जर डांबरेकराक किती आणला म्हणून विचारलं जबाबदारी आमची. तेच आमची बॅग बाहेर पडतली हे आत्ताच सांगतोय तुका. पण आम्ही तुका सोडूचो नाही रे जमाचाच नाही सोडूच होत नाही तुका. ते का घेऊन गेलो मालक एसटी ड्रायव्हर विजय आजगावकर संध्याकाळी येलो आधीच सांगते मालक डांबरेकर आमच्याकडे पाहुणे येले होते. म्हाका बरा वाटला म्हाका कशी कोणी सांगले बावी आंबेडकर डांबरेकराक घेऊन तुमच्या कंपनीत गेलो म्हणून म्हाका बरा वाटला ऐका. पहिलीच सर आम्ही काय डांबरेकर सगळं सीझन संपापर्यंत हालायचा नाही. तुमचं काय असता म्हाका सांगायचा मालक सांगता झाला त्याका ठेवलं. वामनदाजी होते आमच्याकडे त्या वर्षात वामन मूर्तीच होती ती कृष्ण अप्रतिम करी आणि आवडीचं खळ तेव्हा वत्सलारण करू. बाबी येतुरकर मुलीच्या वत्सलेच्या सॉंगात बाबी येतुरकर आणि सुभद्रेक वी असा होता आता. मी थोडं बाबी सिनियर तर तो वत्सला करीन. हो अभिमन्यू जो करी ना आज अभिमन्यू माझ्या लक्षात आहे तो पाय येऊन धरल्यांना आई 16 वर्षाचा मी युवक तुझा असताना तुझ्या नेत्रा वाटे गंगा यमुना का असो शब्द वापरातो. म्हणजे कसली आवस असली तरी रडाकच होती त्याच्या शब्दाने त्यामुळे करायच्या. क्वीज साडी आहे कशासाठी एकावर एक असे द्रौपदी कृष्णाने ज्यावेळी पुरवल्यांना ते 21च साडी पुरवल्या. हा तो ते ओढीत आणताना दुःशासन ती का राज्यसभेत
घरामध्ये तिका विवस्त्र करूची असतात त्यांना. हा त्यांनी त्यावेळी आपण काय म्हणतो आचारसंहिता ती हो. सगळी सोडलेली हो. असतात दुर्योधनाने. हम्म. म्हणजे अराजक हा ह्यांना त्यांना फितवलेला असता कोणी शकुनी त्यांच्या मामान हम्म. हिची विटंबना करा म्हणून. कार्यधर्माच्या रिवाजाप्रमाणे हम्म. श्री दाक्षिण्यचा म्हणतो आपण हम्म. का व्हाया नको हो. त्यांनी तिका ओढतच आणलेली हम्म. आणल्यात कोणी दुःशासनं विवस्त्र करूसाठी. हा पण ही चूक नाही हो नियतीकडे. हम्म. शेवटी त्याचं काय प्राश्चित भोगू जाते त्यांनी भोगल्यानी. हम्म. बरोबर. हो मग ते 21 साल होते कृष्णाने पुरवलेले तिका. हा ते कशात पुरवले ते काय कारण हा ते नुसते त्याने उपकार नाही केले ते. हम्म. मी तेव्हाच विचारी त्या तू सांगा ना तुला त्या संकटकाळी मी तुला पितांबर पुरवली म्हणून ती कधीचे उपकार फेडले यांची माहिती आहे कृष्णान. त्याचं बोट कापलेलं बघा आंब्याचं फळ होय कापतो होय ना बरोबर जेवणात. हम्म. त्यावेळी हिच्याकडे गेले मागा तू नारद सांगा की देवाचं बोट कापलं म्हणून ती राबता आले तरी कोण सुभद्रा. सुभद्रा. खऱ्यामध्ये ती सख्खी बहीण सख्खी होती. बहीण. हिना विचारत नाही केलं हिना पैठणीची हे फाडल्या. फाडल्याने ती चिनी दिल्या. हम्म. त्याचे दोरे मोजून ठेवलेले आहेत त्यांना आडवे उभे 21 दोरे झाले ते हम्म. मग ते तुम्ही 21 साडी एकावर एक नेसन हो जा. नक्की 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 नक्की. बरं, किती वेळ आणि लागला? मुदत करू, हा? किती वेळ लागता तुमका? नाही सांग हो तरी अर्धा तास लागतो. हम्म. अर्धा तास सोडूक ते का अर्ध पाऊण तास लागतं सोडूक. हा ते साडी कसं काय काय सांगते तुमका बसा जरा. एवढं बघा. सोप्या नाही. हा, खूप कष्टाचा कसं सांगते तुमका. गाडा म्हणा खया. आता गाडा म्हणजे ती भैरवी हा. हा भैरवीचे सूर त्याला काढू होई कोणी पेटीवाल्यानं. आता भैरवी म्हणताना तो ना पुन्हा सायलेन्स वाजव होया वजनी म्हणतो होता कोणी मृदंग म्हणे. ते दोघं ताल आणि सम तर सांभाळू होया आपणाक. बरोबर. रडाक होया गिरकी मारून एकच पदर जाऊ होयो त्याच्या हातात. पांडवा भुतुरल्या भुतूर पांडवांका दोष देऊ होयो आपल्या कर्माक देऊ होयो. हम्म. तिने तर ह्याचो अपमान केल्यानंतर तिच्या मनात येतात त्या वेळाक कर्णाचो कर्णाचं. सुतपुत्र म्हणान हा तो सुद्धा तो बघित असता ना तर तिच्या मनात येता ह्यो सुद्धा बघता हसता माका ह्या सगळ्या सांभाळूचा हा तिनं. आणि त्या ठकाक होता त्या सोंगाक हम्म. म्हणजे खरोखर सगळं हो पदर एकच देऊ होयो. पदर एकच जाऊ होयो गिरकी मारू होई. 21 साड्यातलं एक पदर. एक- 21 साली येतो एक पदर 21वी अंगात रवली हो हा. 9वारी ती म्हणजे ती गिरकी मारूनच तो रडत रडत जाऊ होय आता. हम्म. दुःख आता साडी हालतो म्हणजे बाई रडतरीत नाही पडकी पुरुष आणि साडी एवढ्या सोप्या नाही ना. नाही सोपलाय. ही साडी एकच काढून द्यायची. हो येता पदर तो आम्ही ते कशा नेसतो तसा करू मका शिकवल्याने अण्णा बागव्यानी मारून मुस्कट आताची कब्जासाठी मारून घेऊचे नाही. नाही अण्णांनी मारल्याने आमच्या मुस्कटातही मारल्याने सहनही केला म्हणून तर निपा झाला आमका. कशी आता ते काय करतात माहिती आहे पहिल्या पदराची आणि शेवटच्या पदराची अशी तिरपी गाठ मारून ठेवतो. हम्म. सुटतं नाही ते काय 1 मिनिट जातात त्याचं अवसान जाता कोणाचा दुर्योधनाचा सोडणार. दुःशासनाचा दुःशासनाचा. तिचं जो अवसान ना तो हे असतात ती कमी होता जरा. हा. तर तसा नाही आम्ही पदर ते तसेच लायतच जाऊ राहतो. शेवट जो पदर ठेवतो ना हा. तो आधी सुटतो लक्षात येईल तुझ्या. हो होय शेवट खाली. देतो तो आधी सुटतो हा बरोबर. गिरकी मारून केस मोकळे टाकू खय तेवढे केस आमचे होते हा. अंगाचे. हम्म. ते इच्छामरणी होते भीष्म पुताम्या गंगापुत्र होते ते शरपंजरी रवले. आणि ज्यावेळी उत्तरायण चालू होतं ना त्यावेळीच मी प्राणक्रमण करतोय त्याच्या आधी मी मरायचंही नाही. दक्षिणायत मरता तो पापी मारता असं त्यांचं म्हणणं. म्हणून ठीक आहे. आणि उद्या ते प्राणक्रमण म्हणजे कृष्णाक बोलून बोलवा जरा इलो कृष्णाक त्यांनी काय विचारले नाही. उद्या मी इच्छेप्रमाणे उद्या मी प्राणक्रमण करतलं ह्या देहाचो त्याग करतलं. म्हाका खंयच्या भूमीवर तू दहन करतलंस ता तू सांगायचा आत्ता ह्या वेळेक. पण हे काय म्हणू घेऊन बसला हस्तिनापूरची एवढी म्हणालो अफाट भूमी वेळोच पडायला रक्तपात झाले त्या भूमीवर म्हणालो म्हाका जर इतकं पातकी आहे मी वेळो कसं तू. तो काय विचारता ता त्याका माहिती होता ह्यो काय सांगता ता त्याका माहिती होता दोघे कमी नाही ते.
मग म्हणालेलो द्वारकेक नेते माझ्या तुझ्या का बापाची चिती ब्राह्मणाक दान दिलेली भूमी. हां त्यावेळी देव भरभरावर रडलो. तर काय विचारता आता कळला. माझ्या डाव्या हाताच्या तळातळावर तुमका म्हणतो दहन करतो उद्या. आता देवाचा हात म्हणजे आमचा हात नाही तो, त्या परमेश्वराचा. हां त्या डाव्या हातावर त्याला दहन केलं भीष्माक. आणि ती सकाळी आम्ही जी भीष्मक पूर्वी मशेरी लाव, आता ट्यूब झाली. ती सकाळी काळ उठल्यापासून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत खोटं बोलणार नाही, ती भीष्माची. डाव्या हातावर त्याला दहन दिल्या आणि उजू हात म्हणून माझं सुखरूप ठेवतोय, लोकांना आशीर्वाद देऊत होते. कृष्णाक देवाक सुद्धा हिना गांधारीन शाप दिलो हा ना कृष्णाक. माहिती आहे तुमका? गांधारी ही कौरवांची आई, तिने कृष्णाक शाप दिलो हा की माझ्या कुळाचा जा तू कैलस ह्या. कारण ती जी शिस्ताई झाली अंगाची ह्याची त्यांच्या युद्धाची, ती जर तू योग्य केला असतंस तर हे रक्तपात झालो नसतो आणि कुळाचो कुरूंचा जा कुळाचो कुलक्षय झालो तो झालो नसतो असा तिका म्हणाचा होता. तू केलंस का, तुका करूचा होता. त्यावेळी देवात तिका सांगल्यान माका ह्या करूचाच होता. कशासाठी? अति ज्यावेळी जनता वाढता, अहंकार वाढता, आता आमच्या हिंदुस्थानात ताच झाला सध्या ताप, त्यावेळी खरी तरी त्याचा क्षय होऊकच होयो म्हणून तर केलंय. त्यावेळी ती कृष्णात काय सांगता, आजपासून 36 वर्षाने तुझ्या कुळाचा ताच होता ना. देव हसलो, तुझ्याकडे उशाप नाही मागल्या, हसलो खदखदावून. म्हणजे हसतं हो म्हणून मला काय माहिती आहे आम्ही देव होय, ह्या माझ्या कुळाचा होता. आणि ती त्याला पारद्यात मारल्या शेवटी पायाक बाण. कृष्ण जरा नावाचा पारधी होतो तो, त्याचं नाव जरा. हरणाचा तोंड समजा त्यानं बाण मारलाय आणि नंतर पश्चाताप झालो, येऊन पाया पडलो. देव सांगता बरोबर तुझी चूक काय नाही आहे, ह्या सगळा होणारा होता आता तुझ्याकडून झाला. तो अवतार संपलो तो आणि कलियुगात प्रारंभ झाला. आमच्या मानधनासाठी ना दशरथांका म्हणजे ज्येष्ठ कलाकारांका जर मानधन चालू झाला की नाही महाराष्ट्र शासनाचा, त्याच्या चौकशीसाठी आम्ही गेलो. माहितगार दशावत्री बरेच होते, बाबी नालगांसारखे, रंगा खानोलकर, जाणती माणसा. महामानधनाच्या सचिवालयात गेलो, मंत्रालयात सगळे जमान होतो, 10-12 जण होतो. सुरुवात होतं ना की बायकाच येले सचिवालयाचे, खरं म्हणजे आमचे कोणतरी ते ना आपण म्हटलं होतं. आमची केंडच केले नाही त्यांनी, टिंगल करून सुरुवात केली नाही. पेन्शनी मागा केली हो, तमू केली तमू केली. एक जण तर म्हणतात हा म्हणाले रात्री राजा सकाळी यांच्या कपाळावर बोजा आणि हसतात आपसात. माका मनापासून चढ राग गेलो. आम्ही आमच्याच माणसांकडे गेलो. माझा मुद्दो आपलेपणानं वागवण्याची भाषा होई होती की नाही, हे कोण बोलनच. बाबी नालगांका मी काकानू म्हणे, काकानू म्हटलं. त्यांनी म्हटलं नाही तर मला बरा वाटला हो की रात्री राजा आणि सकाळी कपाळावर बोजा म्हटलं. आणि बाई तुम्ही म्हटलात ना समोर होती. हो म्हटलं त्याचं उत्तर मी देतो. नाही बाबी नालगा सांगतो, मी नाटकातलं एखादं डायलॉग म्हणून दाखवा, एखादं गाणं म्हणून दाखवा. हो म्हटलं इथे कसं आम्ही म्हणणार, तिथे त्या परमेश्वराचा 33 कोटी देवाचा अधिपती, कलेचा महानायक, त्याच्या नावाने जे म्हटलं टिळा लावला की तो आपणच बोलवतो. म्हटलं सरस्वती मुखात घालतो तो, आता नाही म्हटलं. पुढं हसलीच ती. आणि म्हटलं तुम्ही म्हटलं ते मला म्हटलं खूप बरं वाटलं. काय रात्री राजाने सकाळी कपाळावर बोजा, त्याचं म्हटलं स्पष्टीकरण मला करायचं आहे. काकून बोला. बाबी नालगाचे आम्ही आज्ञाधारक होतो, म्हणजे ज्येष्ठ माणूस तो. म्हणजे बोल बोल तू तू बोलतोस, मला खात्री आहे म्हणालेली बाबी नालगाचे. बाई म्हटलं जरा ऐका काय बोलतो ते. आम्ही म्हटलं कला करतो ना, 33 कोटी देवतांचा अधिपती, ज्याने देवतांचं सुद्धा दुःख दैन्य निवारण केलं तो आम्ही मानतो. तुम्ही मानता की काय कोण जाणे, तो मानतो. आणि सकाळी तो म्हटलं त्या पेटाऱ्यात असतो, त्याला नमस्कार, त्याच्या नावाची तिकडी लावूनच आम्ही पुढचं वाटचाल करतो किंवा जो भूमिका असते वाट्याला येईल ती सादर करतो. आणि सकाळी म्हटलं आम्ही दशावत्री असे आहोत, रात्री दाढी बिडी रंग चांगला उठायला पाहिजे म्हणून रात्री दाढी केलेली असते.
तरी सकाळी पुन्हा ब्लेड म्हटलं गालावर फिरवणारच आम्ही प्रत्येक दशावतारी. कपडे म्हटलं नीळ घातलेले टकाटक असणार सकाळी प्रत्येकाच्या हातात म्हटलं अत्तरची एवढी कुपी असते, थोडीशी अंगाला फासणार, टकाटक असतो. पैसे किती आहेत खिशात हे कोण कळत नाही. आणि ते बाकीचे जे बोजे असतात ना ते आमचे गडी घेणारे असतात, कामदार. पण तो गणपतीचा पेठारा घेण्यासाठी म्हटलं इतके कपडे इस्त्रीचे जरी असले, बहुतेक म्हटलं सफेद कपडे असतात दशावतारांचे, तुम्ही बघितल्यात काय कोण जाणे. प्रत्येकजण म्हटलं डोकी पुढे करणार. तो महागणपती डोकीवर घेऊन चालायला अभिमान वाटतो, कारण तो आमच्या डोकीवर बसतो, तुमच्यासारख्या डोकीवर म्हटलं बसणार नाही, कारण पापी माणसाच्या डोकीवर तो बसत नाही. तो एक जग चापे खुलतो होतो, तो रिटायर झाला आता. त्यांनाच आमची पेन्शन सगळ्यांची त्यावेळी चालू केली. त्यांचं कोणतरी डिपार्टमेंट तो मोठो अधिकारी होतो. बाई घेतलाच म्हणालो, त्याने काय दिलं ते घेतलात, उठा निलो आपली जागा सोडून. त्याने काय दशावतारांच्या नादाला लागू नये म्हणालो. हजरजबाबी असतात ते. तुम्हाला कसं भरवलं बघितलात, तुम्हाला पापी म्हणूनही उठले ते. हो थांबा म्हणलो, बसा. विचार्यान आता तो रिटायर झालो, ह्या टापे खुलतो जगताप गडकरी समाजातून. कॅन्टीनवाले सांगितलं म्हणून त्यांना सगळ्यांना चहा आणून दे. त्यांना कितक्याची चहा दिल्याने हो विशेष नाही, ते कसं कॅन्टीनच्या का सांगल्यान पोऱ्या म्हणून चहा दे सगळ्यांना आणून. चहा दिल्यानं प्रत्येकाची नावं सांगा म्हणलो, सगळ्यांची नावं सांगली ओळीन. आणि काही आमचे सहकारी आहेत म्हटलं, नाही ते कागदपत्र पाठवतील. पण आत्ता जे तुम्हाला येईल ती बातमी नाही येणार. ज्या दिवसापासून हे विधेयक पास झालं त्या दिवशीपासूनचा फरक पण तुम्हाला मिळणार. शब्द माझा आहे म्हणालेलो. मी चापे खुलतो जगताप होय, मालवणी बोलायला सुरुवात केल्या. बरा वाटला म्हटलं, मालवणी हे केलात ते. ही मालवणी भाषा येणार नाही म्हटलं, येणार नाही नाही म्हणालो. येते का काय नाही, ती पोरा कालची होती होय असाच बोललो तो. ती कालची पोरा तुमची टिंगल करतात ती. गप झाली. आणि खरोखर डिफरन्स असेल त्या बिचाऱ्याने पाठवलं. आबांची ओळख फक्त दशावतारापुरती मर्यादित नाही. संघाच्या कार्यातून आलेली शिस्त आणि आपल्या संस्कृतीबद्दलची असलेली जाणीव त्यांच्या व्यक्तिमत्वात आजही जाणवते. आता ते फोटोच लावून त्यावेळेचे काळी टोपीवाले सगळे, हो. आम्ही पण काळी टोपी मी हम्म. अजून वापरतोय. अजून माझा एक मित्र हा मुंबई गिरगावात वसंत आली मी असं त्याचं नाव. एकमेकाचे फोन असतात आमचे एकमेकावर. तर सुटण्या मी तो प्रार्थना मागाशी आता म्हणून दाखवली होती. माझा आवाज बरोबर होतो, माका सांगत आवाज तू म्हणते प्रार्थना बा. वंदे मातरम मी सबंध म्हणते. हा लोक अर्धाच म्हणतात का, सुजलाम सुफलाम झाला काय काम झाला त्यांचा. खूप मोठी आहे ती, 5 कडव्याच्या ह्या आता. तर आदल्या दिवशी त्यांनी येऊन त्या जेलरने सांगल्या, तुम्ही उद्या मुक्त आहात रे, उद्या तुम्हाला सोडणार. तुम्हाला मी त्रास दिला तर मला शक्य असलं तर माफ करा, नाही त्रास दिला. फक्त आम्ही काय करू, आम्ही त्याला त्रास देऊ. तू पुढे गेलो का इकडे म्हणायचा नमस्ते सदा वत्सले मातृभूमी. तू पाठी फिरलो का त्याला म्हणायचा. तू पाठी एकदम देऊ गेलो का त्याला म्हणायचा. असं त्याला सतव नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ही प्रार्थना म्हणायची. अजून माझी मुखोद्गत राहते. तर म्हणतले चिंतांची म्हणते शेवट रोज. म्हणून दाखवा एकदा. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदुभूमे सुखम वर्धितोऽहम् महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे वतत्वेशकायो नमस्ते नमस्ते. प्रभो शक्तिमन् हिंदुराष्ट्रांगभूता इमे सादरत्वा नमामो वयं. त्वदीयाय कार्याय बद्धा कटीय शुभामाशिषो देहि तत्पूर्तये. अजया च विश्वस्य देईश शक्ति सुशीलं जगद्धेन नम्रं भवेतं. श्रुतौ चैव यत्कण्टकाकीर्णमार्गौ स्वयं सुकृतो न सुगौकार्येतं. समुत्कर्षणी श्रेयसैकमुग्रं परं साधनं नाम वीरव्रतौ. तदन्ता स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा युदन्ता प्रजागर्पुतिव्रानिशं. विधेत्री च नहा संहता कार्यशक्ति विधाया सधर्मस्य संरक्षणं. परम वैभवो नेतुमेतत्स्वराष्ट्रं समर्था भवत्वा शिशा ते वृषं. भारत माता की जय. RSS काय जॉईन केलं? साधारण 22व्या वर्षी. हा पेठ्यांकडे ते सगळे ब्राह्मण ना, हा
हे का शाखेत जाणारे नाना सांगत म्हणजे पेठ्यांचे ह्या त्यांचे वडील हा. आताच्या म्हातारे त्यांचेही वडील हम्म. नाना म्हणू पण शाखेत जायचं त्याने बुद्धी आपली नीट राहते बौद्धिक वाढतं आणि व्यायाम केल्यामुळे शरीराची प्रकृती वाढते म्हणून जायचं आणि चांगलं ज्ञान मिळतं त्यांच्याकडून जायचं आपण. आणि हा देश आपला आहे हे त्यांचं वाक्य होता. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कच्छपासून कोइंबतुरापर्यंत अखंड हिंदुस्थान आमचा आहे. आमचा म्हणणार तो आमचा. तो मुसलमान जरी असला आणि तो हिंदू आपलं हिंदुस्थान म्हणत असेल तर आपला म्हणायचा त्याला. हे त्यांचं वाक्य होतं. आमका अजून सुद्धा लोक जातीयवादी म्हणतात आर एस एसवाल्यांका. पण तसं नाही आता. आम्ही जातीयवाद कोणाक म्हणतो आम्ही. ह्या देशात जो बेमानी करीत तो आमचो वैरी बरोबर. त्यावेळी आमचं माझ्याकडे गांधी हत्याडे मी पुस्तक हा हल्ला यात पुस्तक म्हाका हेनी दिलें गोपाळरावांनी दिल्या. त्यावेळी आम्ही हेका गेलेलो आणि म्हणे लादल्यानी बघा इंदिराबाईन. त्यावेळी आम्ही पकडले गेलेलो आर एस एसवाली बंदी होती संघावर. पकडल्यानी आमका येताना आमका सोडल्यानी येरवड्यासून. त्यावेळी आम्ही गोपाळरावांका भेटा केलो. गोपाळराव म्हणजे नथुराम गोडसेंचे मोठे भाऊ गोपाळराव. तिने आपण दिलेली पुस्तकं गांधी हत्याने मी त्याच्यावर बंदी होती मध्ये बघा. तर आमका एक आम्ही मालवणचे खंडाळेकर वकील आमचे दिघे डॉक्टर असे होते सगळे. तो श्रीधर काळे मी होतोय बरेच लोक होतो. प्रत्येकाक एक एक प्रत दिल्यानी त्यांनी याची त्या पुस्तकाची म्हणजे माझी आठवण म्हणून हे घेऊन त्याला. आणि म्हणाले एक विनंती करतो बायको त्यांची त्यावेळची BA होती. हे ज्यावेळी पकडले गेले कोण नथुरामजी वगैरे आणि गोपाळराव काय पकडलं त्यांनी तिच्या पदरात सासू सासरे होते म्हातारे त्या बाईच्या. सिंधू नाव तिचं. पण इलाज नाही 2 मुली पदरात. हे कसं करायचं आणि सासू सासरे वयोवृद्ध कमवणारे दोन्ही मुलगे तुरुंगात गेले. आणि भटांची त्यावेळी द्वेष केल्याने ना मारल्याने काळी टोपी जाळल्यानी जानवी तोडल्यानी वगैरे वगैरे जे काय संस्कार करू शकते ते केल्याने. त्यावेळा एक कोणते करंदीकर नावाचे एक रिटायर जज होते कुठल्या तरी कोर्टाचे न्यायाधीश रिटायर झालेले होते. त्यांना माणसाची गरज होती कामाक. तर ही म्हणालेली आता ब्राह्मणाकडे काम करू म्हणजे ब्राह्मण बाई जास्त सिलेक्ट करतले. तर तिका बोलवल्यानी पगार काय द्याल तो द्या फक्त घरी 2 मुले आहेत सासू सासरे कोणाची कोण ही त्यांना माहिती नाही. ते आपल्या खोलीत वाचत बसणारे माणूस रिटायर माणूस. आणि ही जेवण करी त्या किचनमध्ये जाऊन काहीतरी भाजी वेचताना काय करताना ती संस्कृत कडवी श्लोक म्हणा त्यांच्या ते कानावर पडले. म्हणजे ती मुली शिकलेली आहे की काय ते विचार बायको सांगतात. म्हणजे विचारीन ना हे त्या बाईक जाऊन विचारू कसे जातले. तिने विचारलं मुली तू शिकलेली आहे. हो म्हणाले शिकलेली आहे. म्हटलं काय त्यावेळी मॅट्रिक 11वी ना मॅट्रिक मान हलवल्या. तिने नवऱ्या घेऊन सांगल्या म्हणजे ती मॅट्रिक आहे. हो का हो म्हणजे संस्कृत अस्खलित म्हणते ऐकतो मी म्हणाले. आपण त्या दरवाजावर उभे राहिले ना म्हणजे मुली तू 11वी शिकलेली आहे. म्हणजे हो. पुढे म्हणाले कॉलेजला नाही गेले मग मी BA आहे. तुला वही बघला नाही म्हणजे घरी कोण आहे. सासू सासरे म्हातारे आहेत आणि 2 मुले आहेत मला. तुझं नाव कसं. सिंधू गोपाळ गोडसे. अरे ते विले त्या पोटाच्या धरले नाही म्हणजे तू गोपाळ गोडसेंची मंडळी माझी मुलगी तुला हे काम नको. तुला पैसे काय हवेत ते मी देणार नाही महिन्याला तुझ्या मुलींसाठी आणि सासू सासऱ्यांसाठी. पण हे काम नाही तू करायचं. नाही म्हणाले मी काम केल्याशिवाय आम्हाला पैसेच नको. आणि तितके दिवस तर काम करून तिनं ती मुली आणि सासू सासऱ्यांना लास्ट तिनं त्यावेळी तो कोण तो हे खोसला न्यायाधीश खोसला ते काय एक निवेदन पाठवलेलं आहे त्या बाईने की अपराधाला शासन व्हायलाच पाहिजे ह्या मताची मी. पण माझ्या दिराला जर शासन होणार असेल आणि फाशी होणार असेल तर किमान पुण्यात द्या म्हणजे वयोवृद्ध आई वडिलांना ते अखेरचं भेटतील. दिल्याने नाही भोसरीच्याने अंबाल्याक दिल्याने ते आणि नाना आपटे दोघेजण. पुस्तक वाचताना डोळ्यातून पाणी येतं. काळीच चळता काहीतरी आमचा अजून आहे. ती RSS ची शिस्त तुमच्यात हा? अजून पण आहे. हो नक्की नक्की
पटकन मी इंडिया भारत नाही म्हणायचं, मी माझ्या तोंडात हिंदुस्थानच येते ना पटकन बोलताना. मग एकाने विचारलेलं तुम्ही हिंदुस्थान हिंदुस्थान का म्हणता, म्हटलं हा जर अपराध असेल ते 10 वेळा तोच अपराध करीन मी. हिंदुस्थानच म्हणेन. हो त्यांनी लास्टला काय सांगलेले नथुरामजींनी की मी मरण मला फाशी द्या, पण तेका सोडव गांधींचो मुलगो इल्लो तो बॅरिस्टर होतो, हे कोणाक माहिती आहे बऱ्याच जणांका. हेंका गांधीजींका 2 मुलगे, रामदास आणि देवीदास, दोन्ही बॅरिस्टर. तो हे कैदेत असताना त्याला भेटायला गेलो तो रामदास. त्यांनी आधीच विचारल्याने म्हणजे तुमचं वडील पितृक्षेत्र मी हरवलं आणि मला का थोबड बघायला माझ्या येत आहे तुम्ही. नथुरामजीने विचारले. नथुरामजी काय 10वी नापास होतो, तो पण बॅरिस्टर होतो. हिंदुस्थानात शिकले. यशवंतराव चव्हाणांचं कोणी इतिहास वाचलो नाही. एका जाऊन पहिले ICS झाले ते यशवंतराव चव्हाण. आपल्या देशात काय कमी आहेत लोक आता परदेशात शिकायला जाऊन काय मिळवतात ना. मी विचार करते खरोखर मग वाईट वाटतं. कॅनडा गेलंय, हे काय गेलंय, ते काय आपल्या देशात काय कमी आहे मग सांगा. त्या प्रथमेश लगा ते आमका एकदा गायनाच्या बैठकीत भेटलो, गायक होतो मी, नाट्यसंगीत गाणार होय. प्रथमेश सगळे देश फिरला. हो काय काय आहे माझ्या देशात आहे ते म्हणाले कुठेच नाही मिळालं मला. एका शब्दात सांगणार हिंदुस्थानात ते कुठेच नाही मिळालं. मूर्ख लोक म्हणून इंग्लिश मिडियमला मुलांना पाठवतात. ते चोख इंग्लिश म्हणालेलो ग्रामर सहित बोलतायत का असं त्याला विचारलं मग. नाही. आता कॅनडाला गेलेल्या मुलींची काय विटंबना चालली वाचता असाल तुम्ही. म्हणजे मी बोलू नये म्हणजे वकील जात तुम्ही. मी पेपर वाचते नेहमी. तर खूप विचित्र असते ती. आणि त्यातल्या त्यात मी म्हणते आमचे दिवस खरोखर चांगले भगवंतान घालवले. खरोखर ह्यापर्यंत लाईफ आमचा खरोखर मी सुखी आहे समाधानी. एका बाजूला दशावतारासारखी लोककला आणि दुसऱ्या बाजूला मोडी लिपीसारखा वारसा, या दोन्हींचा ठेवा जपणारे आबा म्हणजे आपल्या संस्कृतीची एक चालती बोलती शिदोरीच. मराठीतला मोडी हां त्याच्याबद्दल सांगा. तुम्ही कशी शिकलात? हां त्याच सांगते तुका. हम्म. मराठी 7वीत असताना ही आमची नाजरूक मराठी शाळा श्रृंगारी म्हणून ग्रस्त होते. आता ते तसले मास्तर रवले नाही. त्याग करणारे, ज्ञानार्जन करणारे आमच्याच गावचे ते नाजरूकचे श्रृंगारी आडनाव हेडमास्टर. आणि 7वीचा वर्ग त्यांच्या वर्णाकुलर फायनल पूर्वीची 7वीचा वर्ग त्यांच्याकडे असायचं. आणि त्यांना पूर्ण रिझल्ट लावची त्यांची हे होती महत्वाकांक्षा. पैकीच्या पैकी पास होऊ काही म्हणून ते काय करीत त्याचा लाईट नाही होती. त्यांच्या घराच्या वरच्या बाजूला एक मागर होतं त्यांचं, एका खाणाचं मागर हो पूर्वीचे मागर म्हणतो होते. त्याच्यात आमका पोरांका बसईत नेऊन कंदील त्यांचाच, त्या कंदिलाक राखेल त्यांचाच, आणि त्याका लागणारी जी मेहनत श्रम ते त्यांचेच आमका शिकईत. कारण बोर्डाची परीक्षा व्हायना फायनलला तरी बोर्डाची परीक्षा होती. ते फार त्या परीक्षेत सगळे पोर पास होऊ होई. की मास्तराची डिग्री वाढली म्हणजे शाबासकी म्हणून ते आमका शिकईत. काय आज गणित शिकवलं तर उद्या लेखन. आमचं हस्ताक्षर सुदृढ सुद्धा कारणीभूत तेच. दर शनिवाराक अर्ध दिवस शाळा निबंध लेखन घालीत. रस्व दीर्घ त्याचे चुका दुसऱ्या दिवशी काढून दाखवायचे त्यांना सोमवारा दिवस. हे तुझे चुकले होते हे सुधर असा करून हस्ताक्षर सुधरून घेत. तरी टाकान देऊ आम्ही टाका शाई बुडवून तिरप्यात तसं पेन करून देत आणि असं मोठी अक्षर काढायचा. ही सवय झाली. ते रात्रीच्या तिथे शिकवल्याने का मी करे मी जर खोटं होतोय. तर तुमचा कामरान वाढला त्याचा कामरान वाढला त्याचा काहीतरी चिमटो काढलो काय केलो हे खाली घरात आपल्या लोट्यावर निजत ना. ते जाग घे थोड्याची गाय लागान ना का घर नाहीचं मागर यांच्या लक्षात ये. ह्यो खोड काय करता. एक दिवशी उठान येले आणि आजारात माका फब रावल्याने बरं मारल्याने घुमायला यायचं उद्या निजागले उठले नाही मी. म्हणजे माझ्याबरोबर खाली तरी झोपव मी झोपले लोट्यावर आपल्या नेऊन त्यांच्यात निजा नको चिमटे काढी कोणाची काहीतरी कोणत्या कापडा कामावर काय करत खोटे पण. दुसऱ्या दिवशी खरोखरच तांबलातच आणल्याने मग म्हणलं रूट तुझी गुड्डीनी आमच्या त्याचा कर्मीच्याने होते आमच्या बापाची ठेवलेले. एक गुड्डी किंवा एक चादर त्याच्यात दुष्काळ मारायचा. घेऊन गेले आपण लोट्यावर झोपत बाकडं होतं त्यांचं. मी खाली उतरून घालतो आणि इथं झोप होई झोपायचा. एक दिवस झोपलो आहे. दुसरं म्हणजे तुका उद्या काम देते मी मेल्या. दुसऱ्या दिवशी ती अंकल पेटी असायची बघा
त्याच्यात मोडी मराठीची हे कका काढून घ्या हे करायची आणि मग झोपायचं. कधील पेटवून ठेवायचं, राखेल त्यांचाच बिचाऱ्यांचा. आणि उद्या मग ह्या काढून दाखवायचा पुन्हा, योग्य कसं होतो, का कसं, की कसं, ह्या उद्या करून दाखवायचा. निजाक जेवते नाही, मानेर पाय देतलं ही भाषा होय. त्यांच्या मारासाठी तर पुन्हा करायचा आपण. आणि त्यांनी त्या मोडी शिकवल्या नाही त्यावेळेला, म्हणजे माका आणि परिपूर्ण करून घेतल्यानी. आणि ज्यावेळी 7वीची परीक्षा झाली, आम्ही पास झालो चांगलं आहे ना, तुका मी काय दिलं हे मग विचारल्याने. काय आयुष्यभर पुस्तला असं मी दिलं, हे बाकीच्या नाही दिलं इथं, तुका मारलंय मेल्या मी. 7वी सगळे पास झालो. मालवणाक जावतो हायस्कूल हाक चलत जाणार 7 किलोमीटर, खाऊ हा पायात चप्पल ना आहे. एक हाफ पॅन्ट एक हाफ शर्ट होतो. तर म्हणजे तुका मी दिले तर ह्यांका कोणाक नाही दिलंय. ह्या आयुष्यात पुस्तक जाता तुका म्हणलं तुका येता आहे, त्यांना कोणाक नाही येणार आता मुलीचा. आणि त्याच्यात तर प्रावीण्य दाखवलंय त्यांना मी. होई कोणाकोणाचा करूक लागले. मग मध्ये मी बेळगाव गेले त्यावेळी म्हाका एका माणसान ओळखीच्या ती सनद मिळून दिलेली, पण ती कर्नाटकाची मग त्यांचा सचिवालय वेगळा ना. होईल तर हे म्हाका मदतीक घेतात बोलून अजून केव्हा तरी. आमचे कुलकर्णी स्टॅम्प पेपर लिहिणारे हे कुलकर्णी मॅडमचे मिस्टर म्हणले आबा माझ्या मदतीक घ्यायच्या, कारण तो मजकूर सगळ्यांकाच येणार नाही खरेदीचो वगैरे ती भाषा की म्हाका हे करून घेत. ते त्यावेळी लोकांका माहिती झाला की म्हाका मॉडी येतात. त्यावेळी भोसले रावसाहेब होते मालवणाक तहसीलदार. तरी म्हाका एक दिवशी बोलवले आणि अण्णानेच सांगले नाही कुलकर्णीने, म्हणजे मला मदत तो करतो, मग त्याला बोलवा जरा. बोलवले नाही म्हणजे मी तुला काय देतो ते तुझ्या उपयोगी पडेल. मग तो एक म्हाका आमका स्टॅम्प दिले आणि मोडी लिपी तज्ज्ञ म्हणून. आणि आम्ही लिहिताना कसा करतलो, जसे होते तसे केले असा खाली म्हणून सही करतलो. त्याका खूप जबाबदारी हा. एका अक्षराचो किंवा वेलियंटीचो खेचच चूक होता का म्हणे. त्या काळ्या शाईनच लिहायचा, फाउंटन पेनान बॉल पेनान नाही. आणि गिंट पेपर वापरायचो तुमचं शाळेतल्या मुलांचो नाही, प्रेसचं गिंट पेपर येता तो आखीव नाही कोरो असं नियम होता का. एका अक्षराची चूक होता कामा नाही, जसे होते तसे केले असा म्हणायचा. वेलांटी पण चुकता कामा नाही तिची. हो आ आता ई दुसरी ह्यो ऊ झालो. अशी हे अक्षराक बाराखडीची होत. ह्या आ ह्यो बा जी माझं नाव लिहिलंय. ह्यो आ ह्यो बा आणि ह्यो जी. एल असं ल असं असतो लोक. एक वेलांटी तशी देवची असतात ती, समजला. इतकी मोठी कला असूनही माणूस किती साधा असू शकतो याची जाणीव आबांना भेटल्यावर होते. त्यांच्या बोलण्यात कुठेही मोठेपणा नाही, पण त्यांच्या अनुभवातून त्यांच्या कलेची उंची जाणवते. आज आबांना भेटताना जाणवलं की अशा माणसांना फक्त ऐकून घेणं नाही, तर त्यांच्याकडून काहीतरी शिकून घेणंही गरजेचं आहे. आम्ही निघताना आबांनी आम्हाला अत्तर लावलं. अत्तराचा तो सुगंध कदाचित काही काळाने विरूनही जाईल, पण आबांच्या भेटीतून मिळालेली आठवण, त्यांचं प्रेम आणि त्यांची शिकवण मात्र मनात कायम दरवळत राहील.